नमस्कार, मी सुरेखाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पोहे बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मी इथे मेन्शन केलेलं आहे. कांदा मोठा, 2 छोटे बटाटे, 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे मटार, शेंगदाणे. इथे कढई तापलेली आहे. मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण जिरं टाकू. तेल गरम झालेलं आहे. मी जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं, शेंगदाणे टाकले. आता शेंगदाणे झालेले, कढीपत्ता, हिरवी मिरची सगळं एकदम टाकलं तरी चालेल, तर एक एक करून टाकलं तरी चालेल. बटाटा नवीन आहे म्हणून मी आधी इथे बटाटा परतून घेते. नवीन बटाटा थोडा शिजायला वेळ लागतो. जुना बटाटा असता तर कांदे आणि बटाटा सोबतच टाकला असता. आता कांदा टाकून घेते. बटाटा थोडा परतून झाला, लगेच कांदा टाकला. कांदा थोडा परतून झाला की मटार टाकते. मटार टाकून घेतले. छान सगळं परतून घ्यायचं. हळद टाकली, 1 टीस्पून. चवीनुसार मीठ टाकलं. पोहे धुवून 10 मिनिट बाजूला ठेवलेले होते. आता पोहे टाकले. धुवून ठेवले की छान सॉफ्ट होतात. छान परतून घ्यायचं पोहे टाकल्यानंतर. आणि वाफ काढायचे. झालेले आहेत आता इथे पोहे. वाफ काढली की छान सॉफ्ट होतात.
गार्निशिंगला कोथिंबीर टाकून घेऊ. गरमागरम सर्व करू. कांदा लिंबू घ्यायचा पाहिजे असेल तर. मी इथे लिंबू घेतलेला आहे, मला कांदा नको आहे म्हणून. थँक्स फॉर वॉचिंग.